टाटा IPL 2024 मधील सामने दिवसेंदिवस अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत आहेत। वेगवेगळे विक्रम दररोज प्रस्थापित होत आहेत। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला IPL 2024 मालिकेतील 32वा सामना ही याला अपवाद नाही। IPL मालिकातील सर्वात कमी स्कोर या सामन्यात झाला। या सामन्यात कोणत्या संघाने धावांचा निश्चयांक केला आणि त्यावर कोणत्या संघाने कुरघोडी केली, या सामन्यात कोणते खेळाडू प्रभावी ठरले आणि कोणते निष्प्रभ, तसेच या सामन्याला कशी आणि कुठे कलाटणी मिळाली ते सर्व जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राइब करा, कारण IPL 2024 मधील सर्व सामन्यांचे आपल्या मराठीत समालोचन करणारे हे एकमेव चॅनल आहे। आपल्या लाईक करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते, त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी आपल्याला पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला निश्चितच आवडेल। IPLच्या 17व्या हंगामातील 32वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला। या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने होते। या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर 6 विकेट्सनी एका हाती विजय मिळविला। नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना हतबल दिसला, ज्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ 17.3 षटकात 89 धावांवर गारद झाला। गुजरातचा संघ यावेळी दिल्ली टायटन्सच्या गोलंदाजांसमोर 20 षटक देखील पूर्ण करू शकला नाही। याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 8.5 षटकात 4 बाद 92 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं। त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने चेंडूंच्या बाबतीत IPL मधील सर्वात मोठा विजय देखील नोंदविला। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2024च्या मालिकेतील 32व्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार ऋषभ पंत यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। गुजरात टायटन्सचा संघ निर्धारित 20 षटक देखील फलंदाजी करू शकला नाही। 10 विकेट्स गमावून त्यांनी केवळ 89 धावा केल्या। हा IPLच्या इतिहासातील धावांचा निश्चयांक आहे। आपण अगदी बरोबर ऐकलं आहे। 20 षटकात केवळ 89 धावा करून गुजरात टायटन्सचा सर्व संघ गारद झाला। दिल्ली कॅपिटल्सवाले मात्र अगदी जोशात होते। गुजरातच्या मुकेश कुमारने एकट्याने 3 विकेट मिळवल्या। ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी 2-2 विकेट्स मिळवल्या, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स पटकावल्या। गुजरातच्या फलंदाजात फक्त रशीद खान मैदानावर टिकून राहिले। 24 चेंडूत त्यांनी 31 धावा केल्या। गुजरात टायटन्सचे बाकी सगळे फलंदाज 2 अंकी धावा सुद्धा करू शकले नाहीत। गुजरात टायटन्सला उत्तर देण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला। दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांनी केली। दोघांनी आल्या फटकेबाजी सुरू केली। जॅक फ्रेझर मॅकगर्कने 20 धावा केल्या, तर पृथ्वी शॉ 7 धावांवर बाद झाले। हे दोघं बाद झाल्यावर अभिषेक पोरेल आणि शाई होपने डाव सावरला। अभिषेक पोरेल 15 धावा काढून बाद झाले, तर शाई होपने 19 धावा जोडल्या। शेवटी ऋषभ पंतने 16 धावांची भर टाकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला। अशा प्रकारे दिल्ली कॅपिटल्सचा संघ 6 विकेट्स राखून विजयी झाला। गुजरात टायटन्सवर मिळविलेल्या या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत 9व्या क्रमांकावरून थेट 6व्या क्रमांकावर आला आहे। अतिशय तगड्या समजल्या जाणाऱ्या गुजरात टायटन्सला अशा प्रकारे 6 विकेट्स आणि 11 षटक राखून मात देण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार ऋषभ पंत यांनी केला आहे। दिल्ली कॅपिटल्सचा हा विजय पाहून IPL 2024 मधील एक जाहिरात आठवली। त्यात प्रीती झिंटा ऋषभ पंतच्या हातात गाडीच्या चाव्या फेकून म्हणते, मैंने हारने वाली गाडी को जीतने वाली की गाडी में ट्रान्सफर किया है। या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सला नक्कीच बूस्ट मिळेल। याविषयी आपल्याला काय वाटते ते यस किंवा नो कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा। आपण हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच
व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.